नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी. आज आपण फिनॉलच्या काही रिॲक्शन बघणार आहोत. फिनॉलच्या वेगवेगळ्या प्रकारच्या अभिक्रिया या ठिकाणी आपण बघत आहोत. आज आपण घेणार आहोत फिनॉलचं ऑक्सिडेशन, फिनॉलचं रिडक्शन आणि फिनॉलचं हायड्रोजनेशन. या वेगवेगळ्या प्रकारच्या अभिक्रिया कशा होतात याच्याबद्दलची सविस्तर माहिती या ठिकाणी आज आपल्याला घ्यायची आहे. तर हा संपूर्ण भाग या ठिकाणी आपण घेऊयात. पहिली रिॲक्शन बघूयात आपण. तुमच्या फिनॉलचं ऑक्सिडेशन, फिनॉलचं ऑक्सिडेशन आपण जर केलं तर त्या ठिकाणी तयार होणारा प्रोडक्ट हा कुठला आहे त्याच्याबद्दलची माहिती आपण घेऊयात. सो फर्स्ट रिॲक्शन इज द ऑक्सिडेशन ऑफ फिनॉल. फिनॉलचं होणारं ऑक्सिडेशन. ठीक आहे. आता तुम्हा सर्वांना माहीत आहे ऑक्सिडेशन म्हणजे काय? ॲडिशन ऑफ ऑक्सिजन. ॲडिशन ऑफ ऑक्सिजन म्हणजे ऑक्सिडेशन. हे सर्वांना माहीत आहे, सांगायची गरज नाही. ठीक आहे. आपण काय करू? फिनॉलचं ऑक्सिडेशन करूयात. आणि लक्षात घ्या, आता घेत असताना आपण काय घेतोय? फिनॉल. ठीक आहे. याचं काय करतोय आपण? ऑक्सिडेशन. लक्षात घ्या. आणि फिनॉलचं ऑक्सिडेशन करण्यासाठी आपल्याला कशाचा वापर करावा लागतो हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. हां, फिनॉलचं ऑक्सिडेशन का आपोआप होणार आहे का? अहो, फिनॉलचं ऑक्सिडेशन जर करायचं असेल तर फिनॉलचं ऑक्सिडेशन करण्यासाठी लागणार आहे ऑक्सिडायझिंग एजंट. ऑक्सिडायझिंग एजंटच्या साह्यानं ऑक्सिडेशन होईल. मग मला या ठिकाणी सांगा, फिनॉलचं ऑक्सिडेशन करण्यासाठी कोणता ऑक्सिडायझिंग एजंट वापरतात? नंबर 1, पहिला पर्याय क्रोमिक अनहायड्राइड, CrO3. CrO3 याचं नाव आहे क्रोमिक अनहायड्राइड. क्रोमिक अनहायड्राइडच्या साह्यानं आपण फिनॉलचं ऑक्सिडेशन करू शकतो, हे लक्षात घ्या. किंवा त्याच्याऐवजी आपण हे पण घेऊ शकतो, सोडियम डायक्रोमेट, Na2Cr2O7 प्लस H2SO4. बघा, या ठिकाणी आपल्यासमोर 2 ऑक्सिडायझिंग एजंट आपण लिहिले. पहिला आहे क्रोमिक अनहायड्राइड, दुसरा आहे सोडियम डायक्रोमेट आणि ॲसिड यांच्या साह्यानं सुद्धा आपल्याला ऑक्सिडेशन करता येतं. आणि फिनॉलचं आपण जेव्हा ऑक्सिडेशन करतो तेव्हा त्या ठिकाणी तयार होणारा प्रोडक्ट आहे पॅराबेन्झोक्विनोन. बघा, म्हणजे फिनॉलचं आपण जर क्रोमिक अनहायड्राइड किंवा सोडियम डायक्रोमेट यांच्या साह्याने ऑक्सिडेशन केलो तर त्या ठिकाणी पॅराबेन्झोक्विनोन नावाचा प्रोडक्ट तयार होतो. हे वाक्य आपण थोडंसं नीट लक्षात ठेवायचं आहे. चला आपण करूयात ऑक्सिडेशन. आणि फिनॉलचं ऑक्सिडेशन करतो म्हणजे आपल्याला ऑक्सिजन मिसळायचं आहे. ओके, रिॲक्शन डायरेक्ट लक्षात ठेवायचं आहे. रिॲक्शन डायरेक्ट लक्षात ठेवायचं आहे. बघा, या ठिकाणी हा OH आहे. बरं का, हा कोण आहे? OH आहे. ठीक आहे. आणि या ठिकाणी काय होत असतं माहिती आहे का? याचं काय करतो आपण? ऑक्सिडेशन करतो म्हणजे ऑक्सिजन मिसळतो. चला, ऑक्सिडेशन करण्यासाठी काय वापरायचं? CrO3 किंवा ऑर Na2 Cr2O7 आणि H2SO4 हे वापरा किंवा हे वापरा, चालतंय. आणि मग हा जो तुमचा फिनॉल आहे याचं होतं ऑक्सिडेशन. आणि लक्षात ठेवा, या ठिकाणचा हायड्रोजन निघून जातो आणि येतो प्रोडक्ट होता असला. हे बेन्झीन रिंग लिहा. बघा, इथं एक ऑक्सिजन आहे, डबल बॉन्ड O लिहा. इथं एक येतो ऑक्सिजन, डबल बॉन्ड O लिहा. बरं का, लक्षात ठेवण्यासाठी सांगतोय बाबांनो. हे पहा, या ठिकाणी रिॲक्शन करताना काय करू आपण? पहिल्यांदा रिंग काढू. चला, इथला H निघून जाणे. आणि तुम्हाला माहीत आहे ऑक्सिडेशन म्हणजे हायड्रोजन निघून जाणे. हायड्रोजन निघून जातो आणि इथे एक ऑक्सिजन येतो. आणि तुम्हाला माहीत असलं पाहिजे ऑक्सिजनची ॲडिशन होणे म्हणजे बी ऑक्सिडेशन, हायड्रोजनला काढून टाकणे म्हणजे बी ऑक्सिडेशन. कळालं का बाबा? मग आपण काय केलं? इथला हायड्रोजन काढून टाकला, हा बॉन्ड इकडे शिफ्ट करा. कळण्यासाठी डबल बॉन्ड O, इथं एक O मिसळा, डबल बॉन्ड O. आणि काय करा माहिती आहे का? इथं एक बॉन्ड आणि इथे एक बॉन्ड लिहा. संपलं, खलास. डबल सिंगल डबल सिंगल डबल सिंगल डबल सिंगल, एकाडे करा. संपलं. सोपं, लक्षात ठेवा. कशाला झंझट त्याला. आणि मग याचं नाव आहे फिनॉल. आणि मग हा आहे तुमचा कोण? पॅराबेन्झोक्विनोन आहे ना. याच्यामध्ये नावच आहे हो का. ONE म्हणजे किटो ग्रुप आहे. इथे एक किटो ग्रुप, इथे एक किटो ग्रुप. ONE म्हणजे किटो ग्रुप आहे. हां, संपलं. लक्षात ठेवायचं, त्यातनं लक्षात ठेवायचं. बाबांनो काय करा, आता हा तुमच्यासमोर फिनॉल आहे. हा फिनॉल तुमच्यासमोर आपण लिहिलेला आहे, मान्य आहे. ओके, आपल्याला काय करायचं आहे? ऑक्सिडेशन.
आपलं डोसकं लावायचं, हितला हायड्रोजन काढून टाकायचं, आणि हायड्रोजन काढून टाकणे म्हणजे काय, ऑक्सिडेशन, आणि हा बॉन्ड इकडे शिफ्ट करा. झालं का, हा बॉन्ड इकडे शिफ्ट, डबल बॉन्ड ओव्हर झाला, आणि एक ओळ इथे मिसळा, डबल बॉन्ड ओव्हर. आणि मग या ठिकाणी काय होत असतं माहिती आहे का, हितं आणि हितं हे डबल बॉन्ड ठेवा, सगळे एकाडी करा, संपलं. डबल सिंगल डबल सिंगल डबल सिंगल डबल सिंगल, या डबल सिंगल डबल सिंगल डबल सिंगल डबल सिंगल, संपलं. हे अशा प्रकारचं करा कन्ज्युगेशन. कळण्यासाठी आपल्याला सांगितले, अतिशय सोपी रिॲक्शन आहे, एवढं काय सांगायची आवश्यकता नाही आहे. अशा प्रकारे या ठिकाणी आपण जर फिनॉलचं क्रोमिक अनहायड्राईड किंवा सोडियम डायक्रोमेट आणि ॲसिडच्या साह्यानं ऑक्सिडेशन केलो तर त्या ठिकाणी तयार होणारा प्रोडक्ट कुठला असतो, बेंझोक्विनोन, प्यारा बेंझोक्विनोन. भाई और बहनों सुनो, अगर हम फिनॉल का ऑक्सीडेशन करते हैं क्रोमिक अनहाइड्राइड से यानी और सोडियम डाइक्रोमेट से एसिड से, तो वहाँ पे क्या होता है, प्यारा बेंझोक्विनोन नाम का प्रोडक्ट बन जाता है. समझा क्या? रिॲक्शन फार सोपी आहे, लक्षात घ्या, तुमच्या लक्षात येईल. ओके, आता नेक्स्ट रिॲक्शन आपण करूयात. नेक्स्ट रिॲक्शनचं नाव आहे काय, नेक्स्ट रिॲक्शन जी आपण घेणार आहोत त्याचं नाव आहे हायड्रोजनेशन करणे. आता हायड्रोजनेशन करणे म्हणजे हायड्रोजन मिसळणे. कशी होते रिॲक्शन त्याच्याबद्दलची माहिती आपण घेऊ. एक एक रिॲक्शन नीट लक्षात घ्या बरं का, फार सोप्या रिॲक्शन्स आहेत, फक्त व्यवस्थित समजून घ्यायचं आपल्याला. तुम्ही जर व्यवस्थित समजून घेतला तर प्रत्येक रिॲक्शन तुम्हाला कळून जाईल. ओके, बरं, आता करू आपण हायड्रोजनेशन, कॅटालायटिक हायड्रोजनेशन. कसलं, कॅटालायटिक हायड्रोजनेशन ऑफ फिनॉल, कॅटालायटिक हायड्रोजनेशन ऑफ फिनॉल. ओके, आता तुम्हाला माहीत असलं पाहिजे हायड्रोजनेशन करणे म्हणजे काय. हायड्रोजनेशन करणे म्हणजे हायड्रोजन मिसळणे. जो पाहिजे ॲडिशन ऑफ हायड्रोजन, अहो म्हणजे रिडक्शन हो, ॲडिशन ऑफ हायड्रोजन, हायड्रोजनेशन. हां, आणि हे ॲडिशन आपण करतो इन द प्रेझन्स ऑफ कॅटालिस्ट. निकेल घ्या, प्लॅटिनम घ्या, पॅलाडियम घ्या, आणि अशा प्रकारची अभिक्रिया जर त्या ठिकाणी होत असेल तर अशा प्रकारच्या अभिक्रियेला म्हणायचं कॅटालायटिक हायड्रोजनेशन. कॅटालिस्टच्या प्रेझेन्समध्ये हायड्रोजनची होणारी ॲडिशन, दॅट इज कॉल्ड ॲज कॅटालायटिक हायड्रोजनेशन. आता फिनॉलचं करू आपण कॅटालायटिक हायड्रोजनेशन, आणि रिॲक्शन कशी होते बघा. बघा, लक्ष द्या, इथं करतो रिॲक्शन. हे पहा, फिनॉल डबल सिंगल डबल सिंगल डबल. ओके, इथं कोण आहे, OH आहे. चला काय करू आपण, 3H2 घेऊ, 6 हायड्रोजन इन द प्रेझन्स ऑफ निकेल ॲज ए कॅटलिस्ट. आहे का, कॅटालिस्टच्या सानिध्यामध्ये, कॅटालिस्ट हा निकेल आहे, याच्या सानिध्यामध्ये हायड्रोजन मिसळायचा आपल्याला, आणि दॅट इज कॉल्ड ॲज कॅटालायटिक हायड्रोजनेशन. ठीक आहे, आता एक वाक्य लक्षात घ्या, या ठिकाणी तुम्हाला हायड्रोजन मिसळायचं आहे, पण हायड्रोजन कुठं मिसळायचं लय महत्त्वाचं आहे. हायड्रोजनची होणारी ॲडिशन कुठं होते, कार्बन कार्बन डबल बॉन्ड ज्या ज्या ठिकाणी आहे त्या प्रत्येक ठिकाणी हायड्रोजन मिसळतं, आणि डबल बॉन्डचं रूपांतर सिंगल बॉन्डमध्ये होतं. एक वाक्य लक्षात घ्या बरं का, तुम्ही हायड्रोजन कुठे मिसळताय, कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या अक्रॉस मिसळा. ॲडिशन ऑफ हायड्रोजन इज टेक्स प्लेस अक्रॉस कार्बन कार्बन डबल बॉन्ड. हो का, ऐकली तुम्ही, अक्रॉस कार्बन कार्बन डबल बॉन्ड. हो का, इथं ॲडिशन होईल बरं का, हे लय महत्त्वाचं. आणि लक्षात घ्या, डबल बॉन्डचं रूपांतर सिंगल बॉन्डमध्ये होतं. झालं. मग आता किती हायड्रोजन, 6. हो का, इथं बघा, कार्बन कार्बन डबल बॉन्ड. हो का, कार्बन कार्बन डबल बॉन्ड. हो का, कार्बन कार्बन डबल बॉन्ड, 3 डबल बॉन्ड आहेत. हिथं 2 मिसळा, हिथं 2 मिसळा, हिथं 2 मिसळा, 6 हायड्रोजन, आणि डबलचं सिंगल डबलचं सिंगल डबलचं सिंगल करा बरं का. 6 हायड्रोजन, 3 2 6. हे 6 हायड्रोजन आपण कुठे मिसळणार, अक्रॉस कार्बन कार्बन डबल बॉन्ड, अक्रॉस कार्बन कार्बन डबल बॉन्ड. अरे मन, अक्रॉस कार्बन कार्बन डबल बॉन्ड. आणि अजून एक महत्त्वाचं वाक्य लक्षात घे, डबल बॉन्डचं रूपांतर सिंगल बॉन्डमध्ये होतं. हे लक्षात ठेवा रे बाबा. आपण कशाबद्दल बोलतोय, ॲडिशन रिॲक्शनबद्दल बोलतोय. ॲडिशन रिॲक्शनमध्ये काय होत असतं, डबल बॉन्डचं रूपांतर सिंगल बॉन्डमध्ये होत असतं. मग आपण या ठिकाणी हायड्रोजनची ॲडिशन करतोय कुठं, कार्बन कार्बन डबल बॉन्डचे अक्रॉस, आणि म्हणून डबल बॉन्डचं सिंगल बॉन्ड होतं. आता हो 6 आहेत, 6 पैकी 2 मिसळा इथं. हो का, एक इथं एक इथं, आहे का.
बरोबर आहे. चला पुन्हा पुढचे दोन हो का, एक हिथं एक हिथं. चला पुढचे दोन. हां एक वर घेऊ पहिल्यांदा, वर घेऊ पहिल्यांदा. ओके 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 ओके. एक इथं मिसळा आणि एक हिथं मिसळा आणि एक हिथं, हिथं एक आणि हिथं एक. संपलं हो का. हिथं दोन, हिथं दोन, हिथं दोन. अक्रॉस कार्बन कार्बन डबल बॉन्ड, अक्रॉस कार्बन कार्बन डबल बॉन्ड, अक्रॉस कार्बन कार्बन डबल बॉन्ड. कसं होईल बघा बरं हो का. हे रिंग आहे का, वरी OH आहे. OHला काहीच होत नाही असं राहते बघा. डबलचं सिंगल, डबलचं सिंगल, डबलचं सिंगल. आणि प्रत्येक ठिकाणी इथं याची इथं याची इथं याची इथं याची प्रत्येक ठिकाणी एक एक एच लिहा. या ठिकाणी एच लिहायची गरज नाही. इथं मिसळलो आपण, डबल बॉन्ड गेला म्हणजे मिसळल्याने झालं ते आपलं, आपण लिहायची गरज नाही. आणि अशा प्रकारे या ठिकाणी तयार झाला आपला सायक्लोहेक्झॅनॉल. हे कोण आहे, फिनॉल. बघा फिनॉलचं काय झालं, सायक्लोहेक्झॅनॉल. अशा प्रकारची रिॲक्शन. या ठिकाणी फक्त एक वाक्य आपण लक्षात ठेवायचं आहे. आपल्याला या ठिकाणी हायड्रोजन मिसळायचं आहे. हायड्रोजन कुठे मिसळलं, कार्बन कार्बन डबल बॉन्डचे अक्रॉस. असे एकूण किती डबल बॉन्ड, 1 2 3. आणि हायड्रोजन किती मिसळले, 6. हिथं 2, हिथं 2, हिथं 2. डबलचं सिंगल झालं. अशा प्रकारची संपूर्ण रिॲक्शन या ठिकाणी आपली आहे. रिॲक्शनचं नाव आहे कॅटालाइटिक हाइड्रोजनेशन. बस फिनॉल का रूपांतर किसमें हो जाता है, साइक्लोहेक्सानॉल में हो जाता है, अगर हम वहाँ पे हाइड्रोजन की एडिशन करते हैं. अरे बाबा वहाँ पे एडिशन करने का है क्या, नहीं करने का है, करने का है. कहाँ, कार्बन कार्बन डबल बॉन्ड के अक्रॉस वहाँ पे हाइड्रोजन की एडिशन करने का है और साइक्लोहेक्सानॉल को बनाने का है फिनॉल से. फिनॉल से कैसे, फिनॉल से. आता अजून एक महत्त्वाची रिॲक्शन आहे ती मी सांगतो, ती म्हणजे रिडक्शन आहे का. आता रिडक्शन करू आपण. पहिल्यांदा केलं ऑक्सिडेशन, पुन्हा केलं कॅटालिटिक हायड्रोजनेशन, आता फिनॉलचं करू रिडक्शन. रिडक्शन म्हणजे काय तुम्हाला माहीत आहे, हायड्रोजन मिसळणे किंवा ऑक्सिजन काढून टाकणे. हायड्रोजन मिसळणे रिडक्शन, ऑक्सिजनला काढून टाकणे ते सुद्धा रिडक्शन. मग ते रिडक्शन कसं होतं त्याच्याबद्दलची सविस्तर माहिती या ठिकाणी आपण घेऊयात. ओके लक्ष द्या. रिडक्शन करने का है बाबा, हम क्या करते हैं, हम फिनॉल का रिडक्शन करते हैं. हमें तो करने का है रिडक्शन, हम रिडक्शन करेंगे भाई. सुनो गावालो, हम रिडक्शन करने वाले हैं. कैसा करते हैं देखो. हे बघा, रिडक्शन ऑफ फिनॉल. फिनॉलचं रिडक्शन करणार आपण. चला आता पहिल्यांदा आपल्याला माहीत पाहिजे, मी प्रत्येक वेळेस डबल डबल सांगता बरं का. ह्याच्या मागचा उद्देश एकच आहे की व्याख्या पाठ व्हावा ऐकून ऐकून. फार सोपी आहे तो. आमची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही पोहोचवण्याचं काम केलं पाहिजे. तुम्ही करत नाही आहे, करा. मी माझं काम प्रामाणिकपणे करतोय, तुम्ही पण तुमचं काम प्रामाणिकपणे करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा. व्ह्यू वाढवा रे, व्ह्यू. बरं ठीक आहे चला. मग आपण काय करणार आहोत इथं बाबा नो. रिडक्शन, रिडक्शनचे दोन अर्थ होतात. हायड्रोजन मिसळणे रिडक्शन, ऑक्सिजन काढून टाकणे. काढून टाकणे कसं, काढून टाकणे रिडक्शन. आपण लिहितो रिडक्शन म्हणजे काय, ॲडिशन. कुणाची ॲडिशन रे बाबा, हायड्रोजन. किंवा काय, रिमूव्हल ऑफ, काढून टाकणे, रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. झालं संपलं. ह्याच्यापैकी कुठलं बी एक व्याख्या घ्या. ॲडिशन ऑफ हायड्रोजन रिडक्शन, रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन रिडक्शन, दोघांचा अर्थ रिडक्शन. बघ इकडे. हां आता करू आपण रिडक्शन. बघा काय घेतलं आपण, फिनॉल घ्या, फिनॉल घ्या, घ्या बाई घ्या, फिनॉल घ्या. चला हे झिंक घेतलं आपण, झिंक डस्ट. झिंक डस्ट म्हणा, झिंक म्हणा चालतंय. ओके. आता काय होतं माहिती आहे का, इथला जो ऑक्सिजन आहे ह्या ऑक्सिजनला झेडियम घेऊन जातो. हा जो झिंक आहे या ऑक्सिजनला घेऊन जातो. झालं संपलं हो का. हा ऑक्सिजन हा झेडियनवर निघून जातो. उरली फक्त रिंग आणि एच. एच लिहायची गरज नाही, उरली फक्त रिंग बस. इथे एच लिहा न लिहा फरक पडत नाही बघा. एच नाही लिहिलं तरी आहे असं समजलं जातं, एच लिहायची गरज नाही. ओके. म्हणजे झालं हे ओ गेला निघून, ओ गेला बेन्झीन तयार झालं. मग हे झेडियन ओ प्लस झिंक ऑक्साईड, झेडियन ओ संपलं. तर अशा प्रकारची संपूर्ण रिॲक्शन आहे बाबांनो. फिनॉलची अभिक्रिया आपण जर झिंक सोबत केली तर रिडक्शन केलं आपण म्हणजे ऑक्सिजनला काढून टाकलं.
ऑक्सिजनला काढून टाकणे म्हणजेच काय? रिडक्शन. आणि तयार झाला बेन्झीन. अशा प्रकारे या ठिकाणचा जो प्रोडक्ट आहे तो बेन्झीन आहे. अशा प्रकारे या ठिकाणी आपली ही अभिक्रिया होते. अशा अनेक अभिक्रिया या ठिकाणी आपल्याला घेता येतात. प्रत्येक अभिक्रिया तुमचं तुम्ही व्यवस्थित समजून घ्या, म्हणजे हा संपूर्ण भाग तुम्हा सर्वांच्या लक्षात येईल. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.